टी कोऑपरेटिव्ह बँकेत सत्तांतरानंतर ठेवीचा जोर वाढताना दिसत आहे. फक्त 20 दिवसातच तब्बल 31.48 कोटी रुपयाची वाढ नोंदवण्यात आली आहे. 16 एप्रिल 2026 रोजी नव्याने सत्ता स्थापनेनंतर बँक प्रशासन अधिकारी सक्रिय झाले असून भ्रष्टाचार प्रकरणावर कठोर कारवाईचे संकेत देण्यातही आले आहेत. दरम्यान दिव्यांग सभासदाचा दिलासा देत कर्जावरील व्याजदरात 1% सवलतीचा प्रस्तावित मंजूर करण्यातही आला आहे, जो अंतिम मंजुरीसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आला आहे. अशातच बँकेचे उत्कृष्ट कार्य बघतानाच आमदार बच्चू कडू यांनी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकातील बँकेत सदिच्छा भेट घेतली असता यावेळी बँकेचे संचालक धीरज तिवारी यांनी पुष्पगुच्छ देऊन कडू यांचे स्वागत केले. दरम्यान बँकेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली. सोबतच बँकेत अधिक झालेल्या भ्रष्टाचाराविषयी घेणार आणि अधिवेशनात दूध का दूध पाणी का पाणी करणार असे स्पष्ट बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. तुम्हाला सगळ्या फक्त बातम्या पाहिजे. एस.टी. महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी ही सगळं खरं तर मी ते खास करून भेटायला आलो. त्यांनी दिव्यांगासाठी आता 1% कमी व्याज दरानं कर्ज दिल्या जाण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि मला वाटतं ही फार कसं आहे, प्रश्न 1, 2, 3% नाही. माझा विचार काय आहे, माझा विचार देण्याचा आहे, घेण्याचा नाही आहे. आणि हा देण्याचा विचार मला वाटते या बँकेनं केला. आमचे तिवारी असेल, राठोडजी असेल, सगळ्या संचालक मी त्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो. याच बँकेच्या आधी संचालकांनी घोटाळा केल्याचं ते सगळे बाहेर अधिवेशन आहे ना. आता तो आवाज जो इथं रस्त्यावर दिसत होता तो आता अधिवेशनात दिसणार तुम्हाला. आम्ही PM केल्याशिवाय थांबत नाही, लक्षात घ्या. पोस्टमार्टम, दूध का दूध पाणी का पाणी.